संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली, सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणी, तुमची ई-KYC पूर्ण झाली का? आठवणीने कमेंट करा. बघा लाडक्या बहिणी, ज्या बहिणी निराधार आहेत, ज्या बहिणी विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, ज्या बहिणी एकल आहेत किंवा ज्या बहिणींचे घटस्फोट पण झालेले नाही आणि त्यांचे पती पण सांभाळत नाही, आणि ज्या बहिणींना पती पण नाही आणि वडील पण नाहीत, अशा ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, तर अशा लाडक्या बहिणींची ई-KYC झाली का? जर तुमची ई-KYC झालेली नसेल तर तुम्ही ई-KYC कशी करायची आहे? जरी तुमच्याकडे कागदपत्र नसले तरीसुद्धा, आणि जरी तुमची ऑनलाईन ई-KYC झालेली नसली तरीसुद्धा, तुमची ई-KYC कोणत्याही कारणामुळे जरी राहिलेली असेल तरीसुद्धा तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणींनी अशा पद्धतीने ई-KYC करा. तर लाडक्या बहिणी, तुम्ही ई-KYC कशी करायची आहे? नंतर तुमच्याकडे जे काही असेल, आता आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असतंच ना, तर अर्ज, आधार कार्ड आणि तुमच्याकडे जे काही आता मी सांगणार आहे त्यापैकी तुमच्याकडे जे कागदपत्र असेल ते कागदपत्र आणि तो अर्ज, असे तुम्ही ते अर्ज कसा लिहायचा आहे आणि अर्ज आणि कागदपत्र, तुमच्याकडे जे जे असणार कागदपत्र तेच म्हणते मी फक्त, आणि तुम्हाला हे सगळं कुठे नेऊन द्यायचं आहे आणि कधीपर्यंत याची मुदत आहे आणि तुम्हाला कसं कळेल की तुमची ई-KYC ही आता पूर्ण झालेली आहे, सक्सेस झालेली आहे, आणि तुम्हाला आता राहिलेले हप्ते कधी मिळतील आणि यापुढील पण हप्ते तुम्हाला मिळतील का? असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, बघा, सरकारने आता ही शेवटची संधी दिलेली आहे ज्यांची ऑनलाईन ई-KYC चुकलेली होती त्यांच्यासाठी. परंतु त्यासोबतच तुमची, म्हणजे ज्या बहिणी आता ऑनलाईन ई-KYC करू शकत नाही, तर अशा बहिणींनी ई-KYC कशी करायची? तर तुम्ही बघा, हा फॉर्म जो तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, हा फॉर्म म्हणजे हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. तर खूप सोपा आहे हा अर्ज. यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि तुमचं ठिकाण असं सगळं भरायचं आहे. आणि त्यामध्ये खाली दिलेलं आहे ते अंगणवाडी सेविका भरतील, आणि त्याच्या पण खाली सगळ्यात दिलेलं आहे शेवटी की तुम्हाला कागदपत्र काय लागणार. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे कागदपत्र नाही, तर बरोबर आहे, तुमच्याकडे कागदपत्र जरी नसले तरीसुद्धा तुमची ई-KYC ही पूर्ण होणार आहे. तर लाडक्या बहिणी, बघा, तुमच्याकडे हा अर्ज आहे का? जर तुमच्याकडे हा अर्ज नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या या माझ्या मोबाईलमधून. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये या अर्जाची स्क्रीनशॉट घ्या आणि त्याचं झेरॉक्स दुकानात जाऊन त्याची झेरॉक्स काढा किंवा त्याची प्रिंट काढा. तुम्ही मोबाईलमधनं हे स्क्रीनशॉट ओपन करून झेरॉक्सवाल्याला जरी दाखवलं ना, तरी झेरॉक्सवाला त्याचं तुम्हाला प्रिंट देणार किंवा झेरॉक्स काढून देणार. त्याच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे या अर्जाच्या बद्दल काळजी करू नका, हा अर्ज तुम्हाला लगेच मिळेल. आता लाडक्या बहिणी, बघा, सोबतच तुम्हाला आणखीन एक अर्ज हा लिहायचा आहे. कोऱ्या कागदावर तुम्हाला आणखीन एक अर्ज लिहायचा आहे, आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तेच मी तुम्हाला आता सांगत आहे. बघा, तर कोऱ्या कागदावरच्या अर्जात तुम्हाला लिहायचं आहे श्री महोदय सर, नंतर खाली लिहायचं आहे तुमचं नाव, तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर, नंतर तुमची ई-KYC कशामुळे राहिलेली आहे, का तुमची ई-KYC हाफ होती, का चुकली होती, का अर्धवट होती, का तुम्ही आतापर्यंत ई-KYC केलीच नाही. जे काही कारणामुळे तुमची ई-KYC राहिलेली आहे ते कारण तुम्हाला लिहायचं आहे. नंतर तुम्ही म्हणायचं आहे की अशा या कारणामुळे माझी ई-KYC राहिली होती, परंतु आता मी हे 2 अर्ज जोडत आहे. विनंती अर्जासोबत मी हा अर्ज जोडत आहे आणि माझ्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, माझ्याकडे फक्त माझं आधार कार्ड आहे
ते मी या अर्जांसोबत आधार कार्ड जोडत आहे. तरीसुद्धा माझी KYC मान्य करावी आणि राहिलेले सर्व हप्ते मला म्हणजे जे काही माझे यापूर्वीचे हप्ते राहिलेले आहेत की जे मला आतापर्यंत मिळालेले नाहीत ते मला मिळावे आणि यापुढील पण सर्व हप्ते मला नियमित मिळावे अशी मी विनंती करत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही विनंती अर्ज सोबत हा एक अर्ज कोऱ्या कागदावर लिहून तुम्हाला द्यायचा आहे. आणि यासोबत तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे तर बघा, तुमचं आधार कार्ड. आता तुमच्या प्रत्येकाकडेच आधार कार्ड असतं, बरोबर आहे की नाही. तुमचं फक्त आधार कार्ड जरी तुमच्याजवळ असेल तर त्याची झेरॉक्स फक्त तुम्हाला या 2 अर्जांसोबत आधार कार्डची झेरॉक्स ही जोडायची आहे. आणि ज्यांच्याकडे पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड असेल तर त्यांनी जोडा. आणि रेशन कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांनी रेशन कार्डची झेरॉक्स जोडा. आणि ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, तुमच्याकडे जेवढे कागदपत्र असेल तेवढे कागदपत्रांची झेरॉक्स जोडा. जे मी तुम्हाला इथे लिस्ट दाखवते आहे त्यापैकी तुमच्याकडे जर काहीच नसेल तर काहीच नका देऊ. तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल ना तर फक्त आधार कार्डची झेरॉक्स जोडा. ज्यांच्याकडे आहे त्यांनी कागदपत्रांची झेरॉक्स जोडा, बरोबर आहे की नाही. नंतर तुम्हाला हे सगळं कुठे द्यायचं आहे तर हे सगळे दोन्ही अर्ज आणि तुमचे कागदपत्र तुम्हाला पहिलं सांगते. पहिलं कुठे द्यायचं आहे तुम्हाला? अंगणवाडी कार्यालयात. आता अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही गेल्यानंतर त्यांनी जर तुम्हाला म्हटलं की आम्ही कोणाचेही अर्ज घेत नाही, कोणाचेही कागदपत्र घेत नाही, तर त्यांना प्रेमाने विनंती करून बघा. जर त्यांनी घेतले तर चांगलंच आहे. जर त्यांनी नाही घेतलं तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल. तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला पंचायत समिती कार्यालय तुम्ही चौकशी करा. तिथे जाऊन तुम्ही पंचायत समिती कार्यालयात तुमचे हे दोन्ही अर्ज आणि कागदपत्र द्या. समजा तुमचं तिथेही समजा नाही घेतले अर्ज आणि कागदपत्र, तिथे त्यांनाही तुम्ही प्रेमाने विनंती करून बघा. तरीसुद्धा जर त्यांनी नाही घेतले तर तुम्ही सरळ जिल्ह्याच्या ठिकाणी जा आणि जिल्हाधिकारी कार्यालय कुठे आहे ते बघा, शोधा. आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमचे हे दोन्ही अर्ज आणि कागदपत्र तिथे नेऊन द्या. त्यांना सगळं सांगा की आमची KYC राहिली होती, त्यामुळे आता आम्ही हे अर्ज आणि आमचे कागदपत्र घेऊन आलेले आहोत. तरीसुद्धा आमचे हे अर्ज आणि आमचे कागदपत्र तुम्ही स्वीकारा आणि आमची KYC ही पूर्ण करून घ्या. कारण की आम्ही गरजू आणि पात्र महिला आहोत आणि याआधी आम्हाला हप्ते मिळालेले आहेत. परंतु तुम्हाला जेव्हापासून हप्ते नाही आहेत तेव्हापासून हप्ते तुम्ही त्यांना सांगा तसं प्रेमाने गोड बोलून की आमचे हप्ते हे येणे बंद झालेले आहे. तरीसुद्धा आम्ही आता हे कागदपत्र आणि अर्ज आणलेले आहे, तर आमचे कागदपत्र आणि अर्ज हे तुम्ही कृपया करून घ्या आणि आमची KYC ही पूर्ण करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही सगळं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करा KYCची आणि व्यवस्थित गोड बोलून प्रेमाने तुम्ही सगळं तुमचे काम करून घ्या. तुम्हाला नक्की तुमची राहिलेली सर्व हप्ते मिळतील आणि यापुढील पण तुम्हाला सर्व नियमित हप्ते मिळतील. कारण की तुम्ही जर KYC केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कोणतेही हप्ते मिळणार नाही. राहिलेले हप्ते पण मिळणार नाही आणि यापुढील येणारे पण हप्ते मिळणार नाही. कारण की आता तुमच्याजवळ तुम्हाला असं वाटेल की मुदत भरपूर आहे. तुम्हाला माहीत नसेल तर पुन्हा सांगते, याची जी मुदत आहे ती 31 मार्च म्हणजे संपूर्ण फेब्रुवारी महिना आणि संपूर्ण मार्च महिना आहे. तोपर्यंत तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर तुम्ही कागदपत्र गोळा करा, कागदपत्रांची तयारी करा. तुम्ही अर्ज लिहून ठेवा, विनंती अर्ज तुम्ही झेरॉक्स काढून तयार ठेवा आणि लवकरात लवकर तुम्ही KYC पूर्ण करा म्हणजे तुम्हाला सर्व हप्ते येतील.